आजपासून लोक तुमच्याशी जपून वागतील आणि तुमचा आदरही करतील. फक्त आयुष्यात हे 10 बदल करा. मित्रांनो, बऱ्याचदा अनेक जण आयुष्यात एक तक्रार करताना दिसतात की लोक आपल्याला गृहीत धरतात, आपल्याशी बोलताना जपून बोलत नाहीत, आपल्याला आदर देत नाहीत आणि आपली किंमत समजून घेत नाहीत. पण यामागे बहुतेक वेळा लोकांपेक्षा आपल्याच काही सवयी कारणीभूत असतात. आपण नकळत असे वागत असतो की समोरच्याला आपली मर्यादा कळतच नाही. त्यामुळे तो त्याच्या मनाला वाटेल तसं आपल्याशी वागतो. पण हे कायम असंच राहायला हवं असं मुळीच नाही. आयुष्यात काही छोटे बदल केले तर परिस्थिती नक्कीच बदलू शकते. लोक तुमच्याशी बोलताना विचार करू लागतात, वागताना जपून वागतात आणि हळूहळू तुमचा आदरही करायला लागतात. यासाठी तुमच्याकडे मोठं पद किंवा मोठं यशच असलं पाहिजे असं काही नाही. रोजच्या वागण्यात थोडं शहाणपण आणि स्वतःचा आत्मसन्मान ठळक केला की लोकांमध्ये नक्कीच फरक पडतो. आजपासून तुम्ही आयुष्यात हे 10 बदल प्रामाणिकपणे स्वीकारले तर लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. तुमचं बोलणं, तुमचं मौन, मर्यादा आणि निर्णय यांचा प्रभाव लोकांवर पडू लागेल आणि मग तुम्हाला कोणाकडून आदर मागावा लागणार नाही, तर तो आपोआप मिळू लागेल. त्यासाठी 1. कोणी चिडवलं किंवा धमकावलं तरी लगेच रागराग करू नका. कोणी तुमच्यावर ओरडत असेल, धमकावत असेल किंवा उगाच आवाज चढवत असेल तर त्यावेळी त्याला तुमची प्रतिक्रिया लगेच हवी असते. तुम्ही रागावलात, काही उलटसुलट बोललात की त्याला वाटतं की त्याच्या बोलण्याने तुमच्यावर 100% परिणाम केला आहे. तुम्ही जेव्हा राग दाखवता तेव्हा तुमचं स्वतःवरचं नियंत्रण कमी झालेलं असतं. समोरच्या माणसाला हेच हवं असतं. तो काडी लावून देतो आणि मग तुमच्यात आगडोंब उसळतो. मग तुम्ही इकडे तिकडे न पाहता डोक्यात त्या क्षणी जे येईल ते बोलता किंवा चुकीचं वागता आणि त्या समोरच्याचा डाव साधला जातो. कारण आग लावून आता तो शांत झालेला असतो. म्हणून अशा वेळी शांत राहणं फार गरजेचं असतं. शांत राहिलात की समोरच्याचा उत्साह कमी होतो. तो जितका चिडतो तितकं तुम्ही स्थिर राहायचं, शांत उभं राहायचं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचं. तो कन्फ्यूज झाला पाहिजे की याला काही फरक का पडत नाही आहे. शांत राहणं म्हणजे कमजोरी नसते, तर ती आत्मविश्वासाची खूण असते. तुमच्या शांत राहण्याने समोरच्याला वाटतं, हा माणूस मला घाबरत नाही, माझ्या शब्दांना किंमत देत नाही. मग हळूहळू त्याचा आवाज कमी होतो. लोक तुमच्याशी जपून बोलायला लागतात. शांत राहणं म्हणजे स्वतःची ताकद दाखवणं असतं आणि ही सवय तुम्ही अंगी बाणवलीत की लोक तुमच्याशी आपोआप आदराने बोलायला लागतात. 2. स्वतःची किंमत स्वतः ठरवा, लोकांवर सोडू नका. माणसाची किंमत लोकांच्या बोलण्यावर ठरवली तर आयुष्य अस्थिर होतं. आज जे कौतुक करतात तेच उद्या कमी लेखू शकतात. म्हणून स्वतःचं मोल स्वतःला कळणं फार गरजेचं असतं. तुमची किंमत तुमच्या स्वभावात आणि कृतीत असते. इतरांनी दिलेल्या मान्यतेवर अवलंबून राहिलात तर मन कमजोर होतं. स्वतःवर विश्वास असेल तर बाहेरचं मत फारसा फरक पाडत नाही. लोक तुमच्याशी कसे वागतात हे तुम्ही ठरवता. स्वतःला कमी समजाल तर लोकही तसंच वागतात. पण स्वतःचा सन्मान ठेवला तर लोक आपोआप जपून बोलतात. तुमच्या सीमा स्पष्ट असतील तर कोणीही त्या ओलांडत नाही. स्वतःची किंमत ठरवणं म्हणजे अहंकार नसतो, तर आत्मसन्मान असतो. हा आत्मसन्मान तुमच्या वागण्यात दिसतो. त्यामुळे लोक तुमच्याशी खेळ करायची हिंमत करत नाहीत. स्वतःला कमी लेखण्याची सवय सोडली की आयुष्य बदलतं. निर्णय ठाम होतात, नात्यांमध्ये स्पष्टता येते, चुकीची लोक आपोआप दूर होतात, योग्य लोक जवळ येतात, मन शांत राहतं आणि अशा प्रकारे स्वतःची किंमत ओळखणारा माणूस आयुष्यात ठामपणे उभा राहतो. 3. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देण्याची सवय सोडून द्या. आपल्याला कोणी काही बोललं की लगेच उत्तर द्यावं असं वाटणं ही खूप सामान्य सवय आहे. पण ही सवय अनेक वेळा आपलंच नुकसान करते. प्रत्येक गोष्टीवर गरज नसताना प्रतिक्रिया दिली तर त्यामुळे आपली ऊर्जा वाया जाते. समोरचा मुद्दाम चिथावणी देत असेल तर तो याच प्रतिक्रियेची वाट पाहत असतो. तुम्ही लगेच उत्तर देतायत म्हणजे त्याला हवं ते मिळतं. पण थोडा वेळ थांबलात तर परिस्थिती बदलते. शांत राहिल्यामुळे तुम्हाला विचार करायला वेळ मिळतो. त्यावेळेत काय बोलायचं आणि काय टाळायचं हे कळतं. अनेक गोष्टी दुर्लक्ष केल्याने आपोआप संपतात. लगेच उत्तर न दिल्यामुळे तुम्ही संयमी असल्याचं दिसून येतं. लोकांना वाटतं हा माणूस विचार करून बोलतो. प्रत्येक वादात उडी मारणारा माणूस गंभीरपणे घेतला जात नाही. पण शांतपणे ऐकणारा माणूस मात्र आपल्या लक्षात राहतो. काही वेळा मौन हेच सर्वोत्तम उत्तर ठरतं. त्यामुळे समोरचा गप्प बसतो. तुमचा संयम तुमची ओळख बनतो. हळूहळू लोक तुमच्याशी बोलताना जपून शब्द वापरतात. कारण तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही हे त्यांना माहिती असतं
आणि अशा पद्धतीने कमी बोलून तुम्ही जास्त प्रभाव पाडता. 4. प्रत्येकाशी जवळीक वाढवण्याऐवजी मर्यादा ठेवायला शिका. सगळ्यांशी फार जवळीक ठेवली की लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात. प्रत्येकाशी सगळं शेअर केलं की आपली किंमत कमी होते. मर्यादा ठेवल्या की लोक आदराने वागतात. गरजेपेक्षा जास्त बोलणं अनेकदा अडचणीचं ठरतं. तुमची समस्या प्रत्येकाला सांगणं शहाणपणाचं नसतं. काही लोक याच माहितीचा वापर तुमच्या विरुद्ध करतात. म्हणून कोणाशी किती बोलायचं हे ठरवणं फार महत्त्वाचं असतं. दुरून डोंगर साजरे म्हणून दुरूनच संबंध ठेवायचे, म्हणजे गैरसमज कमी होतात. लोकांना तुमच्याबद्दल सगळं माहिती नसणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. मर्यादेमुळे तुमचा सन्मानही टिकतो. प्रत्येक वेळी सर्वांसाठी उपलब्ध राहिलात तर लोक तुमची कदर करत नाहीत. पण गरज असेल तेव्हाच बोललात तर तुमचं महत्त्व अधोरेखित होतं. मर्यादा ठेवणं म्हणजे दुरावा नाही, तर स्वतःचं संरक्षण असतं. तुम्ही शांतपणे तुमची जागा ठरवता, त्यामुळे लोक ती रेषा ओलांडत नाहीत. कुणालाही फार मोकळीक दिली नाही की अपमानाची शक्यता आपोआप कमी होते. जसं तुम्ही स्वतःला वागवता तसं लोक वागतात. मर्यादा ठेवल्यामुळे नात्यांमध्ये समतोल राहतो आणि अशा पद्धतीने तुम्ही स्वतःची मानसिक शांतताही जपता. 5. लोक तुमच्याशी कसे वागतात ते त्यांच्या कृतीतून ओळखा. त्यांच्या शब्दांवर लगेच पाघळून जाऊ नका. अनेक लोक गोड बोलून समोरच्याला फसवतात. शब्द बोलायला सोपे असतात, पण कृतीतून खरा स्वभाव दिसतो. कोणी तुमच्यासमोर कौतुक करत असेल आणि गरजेच्या वेळी दूर राहत असेल तर सावध राहायला हवं. फक्त आश्वासनांवर विश्वास ठेवणं नुकसानकारक ठरतं. माणसाची खरी किंमत त्याच्या वागण्यातून कळते. अडचणीच्या वेळी कोण सोबत राहतं हे महत्त्वाचं असतं. बोलणं आणि करणं यात फरक असेल तर तो माणूस विश्वासार्ह नसतो. रोजच्या छोट्या कृतींमधून लोकांचा स्वभाव दिसून येतो. तुम्हाला वेळ देणारा माणूस तुमचा विचार करतो, पण वेळ काढायला टाळाटाळ करणारा फक्त बोलण्यातच हुशार असतो. लोक संकटात तुमच्यासाठी उभे राहत नसतील तर त्यांच्यावर भावनिक गुंतवणूक कमी करावी. त्यांची ही कृती लक्षात घेतली की फसवणूक टाळता येते. गोड शब्दांच्या जाळ्यात अडकणं थांबतं. लोक काय करतात हे पाहिलं की सत्य समोर येतं. त्यामुळे अपेक्षा वास्तववादी राहतात. चुकीच्या लोकांमुळे होणारी निराशा कमी होते. तुमचा वेळ आणि ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च होते. लोकांचं वागणं पाहायची सवय लागते. त्यामुळे नात्यांमध्ये स्पष्टता येते आणि अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं मनही सुरक्षित ठेवता. 6. प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला विसरू नका. आपण सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला की स्वतःकडे दुर्लक्ष होतं. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणं कोणालाच शक्य नसतं. तरीही सतत सर्व गोष्टींना होकार दिला की लोक तुमच्यावर अवलंबून राहू लागतात. तुमच्या वेळेची आणि शक्तीची कदर राहत नाही. नाही म्हणण्याची भीती मनात घर करते, पण हीच भीती तुमचं शोषण करते. स्वतःची मर्यादा सांगणं हे स्वार्थीपणाचं लक्षण नसतं, तर ते आत्मसन्मानाचं चिन्ह आहे. सगळ्यांसाठी सतत उपलब्ध राहिलात तर तुमचं आरोग्य बिघडतं. मानसिक थकवा वाढतो. लोक तुमच्या मदतीला सवय लावून घेतात, पण तुमची अडचण आली की तीच लोक दूर राहतात. म्हणून स्वतःला प्राधान्य देणं शिकणं गरजेचं आहे. कधी थांबायचं हे ठरवलं की आयुष्य सोपं होतं. प्रत्येकाला खुश ठेवण्याची गरज नाही हेही समजतं. तुमचं मन शांत राहतं, निर्णय स्पष्ट होतात. तुमचं आयुष्य तुमच्या नियंत्रणात येतं. लोक नाराज झाले तरी ते सहन करण्याची ताकद मिळते, कारण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता आणि अशा पद्धतीने स्वतःची किंमत स्वतःच वाढवता. 7. तुमचं मौन योग्य वेळी वापरायला शिका. सतत बोलणाऱ्या माणसाला किंमत राहत नाही, पण शांत राहणारा माणूस लोकांना विचार करायला लावतो. प्रत्येक गोष्टीवर मत मांडणं गरजेचं नसतं. काही वेळा गप्प राहणं जास्त प्रभावी ठरतं. वादाच्या क्षणी मौन ठेवलं की परिस्थिती चिघळत नाही. मौनामुळे तुम्ही चुकून काही चुकीचं बोलणं टाळता. भावनेच्या भरात बोललेले शब्द नंतर पश्चात्ताप देतात. म्हणून शांतता राखणं शहाणपणाचं असतं. मौन ठेवल्यामुळे तुमची प्रतिमा गंभीर बनते. लोक तुम्हाला हलक्यात घेत नाहीत. कमी बोलणाऱ्या माणसाचं बोलणं लोक जास्त लक्ष देऊन ऐकतात. मौन म्हणजे कमजोरी नसते हे समजणं महत्त्वाचं आहे. ते आत्मसंयमाचं लक्षण असतं. योग्य वेळी बोलणं आणि योग्य वेळी गप्प राहणं ही कला आहे. या कलेमुळे अनेक संघर्ष टाळता येतात. तुमची ऊर्जाही वाचते. मन शांत राहतं. निर्णय अधिक योग्य होतात आणि अशा प्रकारे मौन तुमचं संरक्षण करणारी ढाल बनते. 8. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय करता याला जास्त महत्त्व द्या. लोक नेहमी काही ना काही बोलतच असतात. कुणी कौतुक करतं तर कुणी टीका करतं. सगळ्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर तुमच्या प्रगतीच्या मार्गात तुम्हाला अडथळे येऊ लागतील. म्हणून स्वतःच्या कृतीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं.
बोलणं क्षणिक असतं, पण कृतीचा परिणाम टिकून राहतो. लोक आज काहीही बोलतात आणि उद्या तेच विसरूनही जातात, पण तुम्ही केलेलं काम तुम्हाला पुढे नेतं. टीकेच्या भीतीने थांबलात तर प्रगती होत नाही. कौतुकाच्या हव्यासाने दिशाभूल होते. तुमचं ध्येय स्पष्ट असेल तर बाहेरचा आवाज कमी होतो. स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर आत्मविश्वास वाढतो. लोक काय म्हणतात यावर जगलात तर कायम असमाधान राहतं, पण स्वतःच्या कामावर विश्वास ठेवलात तर मात्र समाधानच मिळतं. कृतीत सातत्य ठेवलं की लोकांचं तुमच्याविषयीचं मत बदलतं. सुरुवातीला विरोध करणारे नंतर आदर करायला लागतात. बोलण्याला उत्तर देण्याऐवजी कामातून उत्तर देणं जास्त प्रभावी ठरतं. त्यामुळे वाद टळतात. तुमचा वेळ वाचतो, लक्ष केंद्रित राहतं, यशाची शक्यता वाढते आणि अशा पद्धतीने कृती हीच तुमची खरी ओळख बनते. 9. प्रत्येक वेळी समजावून सांगण्याची गरज नसते. आपण अनेकदा समोरच्याला समजावून सांगण्याच्या नादात स्वतःला थकवतो. प्रत्येक माणूस समजून घेण्याच्या तयारीत नसतो. काही लोक मुद्दाम न समजल्यासारखं वागतात. अशा वेळी जास्त बोलणं निरर्थक ठरतं. तुमचं स्पष्टीकरण कितीही योग्य असलं तरी समोरचा ऐकायला तयार नसेल तर काही उपयोग होत नाही. वारंवार समजावून सांगितलं तर तुमचीच किंमत कमी होते. लोक तुम्हाला गृहीत धरतात. कधी थांबायचं हे ओळखणं महत्त्वाचं असतं. शांत राहिलात तर परिस्थिती स्वतःच बोलते. वेळ हे अनेक गोष्टी स्पष्ट करून दाखवतो. सतत स्पष्टीकरण देणारा माणूस असुरक्षित असतो, पण गरजेपुरताच बोलणारा माणूस आत्मविश्वासू दिसतो. काही प्रश्नांची उत्तरं कृतीतून मिळतात, शब्दांतून नाही. लोक स्वतः अनुभव घेतल्यावरच समजून घेतात. तुमचं काम आणि वागणं सत्य दाखवतं. त्यामुळे बोलून सिद्ध करण्याची गरज राहत नाही. कमी बोलल्यानं मानसिक ताण कमी होतो, ऊर्जा वाचते, शांतता टिकते आणि अशा प्रकारे नको त्या चर्चांपासून तुम्ही स्वतःला वाचवता. 10. वातावरण निवळण्यासाठी उत्तरात थोडं हसून शांत राहायचं. कोणी तुमच्याशी रागात बोलत असेल, टोमणे मारत असेल किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तुमची अस्वस्थता पाहायची असते. तुम्ही चिडलात तर त्याला समाधान मिळतं, पण तुम्ही थोडं हसून गप्प राहिलात तर त्याचा डाव फसतो. हे हसू विनोदाचं नसतं तर आत्मविश्वासाचं असतं. समोरच्याला वाटतं हा माणूस मला सिरियसली घेत नाही, मी त्याच्यावर काही परिणाम करू शकलो नाही. त्यामुळे त्याच्या मनात गोंधळ निर्माण होतो. तो स्वतःच विचार करायला लागतो, मी चुकीचं बोलतोय का असा त्याला प्रश्न पडतो. हसू आणि शांतपणा हे दोन्ही मिळून समोरच्याला अस्वस्थ करतात, कारण त्याला अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही. तो जितका जास्त बोलतो तितका स्वतःच उघडा पडतो. तुम्ही शांत राहिला तर लोक तुमच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. त्यांना वाटतं हा माणूस घाबरत नाही. अशावेळी तुमची इमेज स्ट्रॉंग होते. हसू म्हणजे कमजोरी नाही, उलट ते मानसिक ताकदीचं लक्षण असतं. हळूहळू लोक तुम्हाला चिडवणं टाळू लागतात, कारण त्यांना कळतं की याला चिडवून काही फायदा नाही. अशा पद्धतीने गूढ हसणं लोकांच्या मनावर प्रभाव टाकतं आणि लोक तुमच्याशी जपून वागायला लागतात. मित्रांनो, आयुष्यात योग्य वेळी शांत राहणं आणि योग्य वेळी बोलणं हे जमणं म्हणजे खूप मोठी ताकद असते. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं शहाणपणाचं नसतं हे समजणं महत्त्वाचं आहे. लोक नेहमी बदलत राहतात, पण तुमचा स्वभाव आणि निर्णयच तुम्हाला घडवतात. मर्यादा ठेवल्या की नाती टिकतात आणि आत्मसन्मानही जपला जातो. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही काय करता याला जास्त किंमत असते. शब्दांपेक्षा कृती खरी ओळख दाखवते. प्रत्येकाला समजावून सांगणं गरजेचं नसतं हे स्वीकारलं की मन हलकं होतं. स्वतःची किंमत ओळखली की बाहेरच्या मान्यतेची गरजच उरत नाही. शांत आणि ठाम वागणं लोकांवर खोल परिणाम करतं. चुकीच्या लोकांपासून आपोआप अंतर तयार होतं. योग्य लोक आयुष्यात टिकून राहतात. मौन, संयम आणि आत्मसन्मान यांचा समतोल साधला की आयुष्य सुकर होतं. मानसिक ताण कमी होतो, निर्णय अधिक स्पष्ट होतात. प्रत्येक परिस्थितीत स्वतःचा सन्मान जपणारा माणूस कधीच कमी पडत नाही. आयुष्यात सगळं जिंकणं महत्त्वाचं नसतं, पण स्वतःला न गमावणं फार महत्त्वाचं असतं आणि हेच खऱ्या अर्थानं उत्तम आयुष्याचं गमक आहे. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.